ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली गार्डन कॅफेमधून पेमेंट करून बाहेर पडणार, परंतु त्याचवेळी सायलीचं लक्ष जातो तिथे उभ्या असणाऱ्या सचिनकडे. आता सचिन समोर असतो आणि सचिन सोबत साक्षी सुद्धा असते. आता साक्षी आणि सचिन यांना एकत्र पाहून सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते, साक्षी शिखरे जिवंत आहे आणि त्यातही ही सचिन भाऊजी सोबत. आणि म्हणूनच सायली लगेच त्यांचा फोटो काढून घेते. आणि आता सायलीला काय करावं काहीच कळत नसतं इथे. मात्र सचिनच लक्ष पडताच सायलीने आपल्याला पाहिलं हे ज्यावेळी सचिनच्या लक्षात येतं त्यावेळी सचिनही घाबरून गेलेला असतो. आता साक्षी ही पाहते की सायलीने आपल्याला पाहिलेलं आहे. आता साक्षी सुद्धा पूर्णपणे घाबरून गेलेली असते. ती लगेच गॉगल लावते, सचिनचा हात पकडते आणि तिथून पळ काढते. इकडे मॅनेजर सायलीला म्हणतात, मॅडम तुमचं पेमेंट झालं आहे. आता सायली त्यांच्याशी बोलेपर्यंत साक्षी आणि सचिन तिथून निघून जातात. सायली लगेच धावत पळत बाहेर येते आणि पाहते तर साक्षी तिची गाडी घेऊन निघालेली असते. सायली म्हणू लागते, साक्षी शिखरे जिवंत आहे म्हणजे हिने आपल्याला अगदी सहज फसवला. म्हणजे किती भयानक आहे हे सगळं काही, आणि तेही सचिन भाऊजी सोबत नाही. आता मला हे सगळं काही यांना सांगावंच लागेल. आणि म्हणूनच सायली घाईघाईने अर्जुनला फोन करायला घेते. आता अर्जुन मात्र क्लायंट सोबत मीटिंगमध्ये अडकलेला असतो. सायलीचे फोनवर फोन येत असतात, परंतु अर्जुनला मात्र काहीच माहीत नसतं. आता चैतन्य ही त्या ठिकाणी असतो. चैतन्य, अर्जुन आणि क्लायंट यांची मीटिंग चालू असते. तर आता अर्जुन काही फोन उचलत नाही. सायली म्हणू लागते, यांना किती फोन करू, हे तर फोन उचलतच नाहीयत. मग आता मी काय करू? सायली विचार करते आणि तिच्या लक्षात येत की पोलीस. सायली मनाशीच म्हणते की आता मला हे सगळं काही पोलिसांना सांगावंच लागेल. आणि म्हणूनच सायली लगेच पोलीस स्टेशनला फोन करते आणि म्हणू लागते, हॅलो पोलीस स्टेशन, मी सायली सुभेदार बोलते, म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची बायको. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, बोला ना. सायली म्हणू लागते, आश्रम केसमध्ये ज्या साक्षी शिकरेला तुम्ही पकडलं होतं ती साक्षी शिकरे जिवंत आहे. तर इन्स्पेक्टर साहेब सायलीला म्हणतात, मॅडम तुमच्या काहीतरी गैरसमज होत आहे, कारण साक्षी शिकरे यांच्याच जेलमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सायली म्हणते, नाही, त्यांनी पोलीस आणि आम्हा सगळ्यांनाच फसवलं आहे. त्यांनी हे सगळं काही खूप शतापीने केलं आहे, परंतु साक्षी शिखरे जिवंत आहे. मी अगोदर सुद्धा तिला पाहिलं होतं, परंतु आज मी तिला स्पष्ट पाहिलं. साक्षी शिखरे जिवंत आहे. इन्स्पेक्टर साहेब सायलीला म्हणतात, तुम्ही हे खरं सांगत आहात का? सायली म्हणते की हो, मी स्वतः तिला पाहिलं आहे. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, बरं ठीक आहे. सायली म्हणते, याची मी लेखी तक्रारही द्यायला तयार आहे. असं म्हणत सायली फोन ठेवते. आता सायली पुन्हा एकदा अर्जुनला फोन करण्याचा प्रयत्न करत असते. सायली पूर्णपणे भितरून गेलेली असते, परंतु इथे अर्जुनची मीटिंग चालू असते, त्यामुळे अर्जुन काही सायलीचा फोन उचलत नाही. सायली म्हणू लागते, अहो प्लीज फोन उचला, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तर आता अर्जुनची क्लायंट सोबतची मीटिंग संपते. क्लायंट अर्जुनला म्हणतात, बरं सर मी येतो, असं म्हणते निघून जातात. आता अर्जुन चैतन्याशी बोलतो आणि मोबाईल पाहतो, तर त्यामध्ये सायलीचे भरमसाठ मिस कॉल असतात. अर्जुन म्हणतो, बायकोचे एवढे पुढे फोन नक्की काय झालं असेल? आणि त्याचवेळी अर्जुनला पोलीस स्टेशनमधून फोन आलेला असतो. तर आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, हॅलो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुमच्या मिसेसचा कॉल आला होता. त्यांनी साक्षी शिकरे यांना पाहिलं आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही. तर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुमचं याबद्दल काही म्हणणं आहे का? म्हणजे तुम्ही या अगोदर साक्षी शिखरे यांना पाहिलंय का, किंवा त्याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का? तर आता अर्जुन काहीच बोलत नाही. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, बोला ना. तर अर्जुन म्हणतो, नाही, मला काहीच माहीत नाही. इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात,
बरं ठीक आहे. आता आम्ही आमच्या टीमसोबत महिप्त शिखरे यांच्या घरी जात आहोत. साक्षी जिवंत आहे याचा काही पुरावा मिळतो का याचा शोध घेतो. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे. तुम्हाला जर काही माहिती सापडली तर आम्हाला नक्कीच कळवा असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. चैतन्य विचारतो काय झालंय, साक्षीबद्दल काय बोलत होते. तर अर्जुन म्हणतो की सायलीने साक्षीला पाहिलं आहे आणि तिने पोलिसांकडे थेट कंप्लेंटही केली आहे. आता हे ऐकून चैतन्य म्हणू लागतो काय सायली वहिनीने पोलिसांना फोन केला. अर्जुन अरे तुला कळते का, तुला हे सत्य माहीत होतं परंतु तू सायली वहिनीपासून हे सत्य लपून ठेवलेस. तुला कळतं का तू केवढी मोठी चूक केलीस. आता जर सायली वहिनीला कळालं की हे सगळं काही तुला माहीत होतं तर ती काय करेल. खरं तर करायलाच हो, कारण तू खूप मोठा खोटेपणा केलायस. अर्जुन तुला एवढंही कळत नाही का, तू का खोट वागलास. आता तू काय करणार आहेस. आता अर्जुन सायलीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सायली काही अर्जुनचा फोन घेत नसते. अर्जुन म्हणतो सायली मला गार्डन कॅफेमध्ये भेटणार होती, चल आपण तिथेच जाऊया असं म्हणत चैतन्य आणि अर्जुन गार्डन कॅफेमध्ये निघालेले असतात. अर्जुन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो तर दुसरीकडे सायली आता रस्त्याने निघालेली असते परंतु सायलीला ते सर्वक्षण आठवतात ज्यावेळी कल्पना ताईंनी आनंदाची बातमी खरी दिलेली असते आणि म्हणालेले असतात अस्मिताच्या बाबतीत गोड बातमी आहे आणि म्हणूनच लवकरच पेढेही बर्फी तयार ठेवा. ज्यावेळी सचिनच सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं त्यावेळी अस्मिता खूप पॅनिक झालेली असते. अस्मिताने सचिनची कॉलर पकडलेली असते आणि सचिनला म्हणालेली असते की तू उत्तर दे, मला उत्तर हवंय. आणि अस्मिताची ती अवस्था आजही सायलीला आठवत असते. तिला झालेला त्रास आणि या अवस्थेत तिला होणारा त्रास या सगळ्या गोष्टींचा सायलीला अंदाज असतो. सायलीला आठवतं सायली अस्मितासाठी पाणी घेऊन जाते त्यावेळी अस्मिता पाण्याचा ग्लास फेकून देते आणि म्हणू लागते सायली यापेक्षा मला विष आणून दे सायली, अग यापेक्षा मरण बरं. तर आता सचिन खोट बोलत म्हणतो की जी मुलगी माझ्यासोबत होती ती फक्त माझी कलीग होती. तर आता अर्जुनने ज्यावेळी सचिनच्या कानाखाली मारलेलं असतं अर्जुनलाही सगळ्यात खूप राग आलेला असतो. तर प्रतापराव म्हणू लागतात मी माझ्या मुलीला आयुष्यभर पोहोचायला तयार आहे. माझी मुलगी सुशिक्षित आहे आणि हुशार आहे आणि समंजस पण आहे. ती तिच्या नव्याच्या आधाराशिवाय राहू शकते पण मी तिच्या बाळाचा बाप मात्र हिरावून नाही घेऊ शकत आणि म्हणून फक्त तू वाचलायस. आता हे सर्व क्षण सायलीला आठवत असतात आणि एवढं सगळं होऊ नये सचिन खोट बोलत अर्जुनला म्हणतो की मी आज तिला भेटलो होतो, शेवटचा भेटलो होतो हे सांगायला की आपण यापुढे नाही भेटू शकत. तर अस्मिता म्हणते हो का, मग शेवटची भेट ही मिठी मारून द्यायची असते का आणि सगळ्यात महत्त्वाचं किस करावी लागते का, हीच असते का ती शेवटची भेट. कारण अस्मिताने हे सगळं काही प्रत्यक्ष पाहिलेलं असतं. सचिन अरे किती खोट बोलणार आहेस, सरा लाज बाळग, अरे आपलं बाळ ऐकतंय आणि हा असा आदर्श ठेवणार आहेस का तू त्याच्या समोर असं म्हणत अस्मिता खूप चिडलेली असते. सचिनच्या बाबतीत तिचा खूप रागराग होत असतो कारण सचिनने अस्मिताच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलेला असतो आणि तिचीच फसवणूक केलेली असते. तर दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य गार्डन कॅफेला यायला निघालेले असतात. चैतन्य अर्जुनच्या फोनवरून सायलीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सायली काही फोन उचलत नाही. चैतन्य अर्जुनला म्हणतो अर्जुन सायली वहिनी फोन उचलत नाहीये. तर आता अर्जुन घाबरतो आणि म्हणू लागतो सायलीला कळालं असेल का की मी तिच्यापासून एवढं मोठं सत्य लपवलंय. ती माझा फोन का उचलत नसेल, ती कुठे गेली असेल रे चैतन्य, ती मला सोडून तर गेली नसेल ना. चैतन्य म्हणतो अर्जुन अरे असं काहीही होणार नाही, सायली वहिनी विचारत आहे आणि तिला टेन्शन आलं असेल आणि म्हणूनच कदाचित ती फोन उचलत नसेल. थांब मी माझ्या फोनवरून करतो असं म्हणत चैतन्य त्याच्या फोनवरून फोन करतो परंतु सायली
काही फोन उचलत नसते. चैतन्य म्हणू लागतो, माझ्याही फोनवरून फोन उचलत नाहीये. अर्जुन म्हणतो, मग काय झालं असेल सायली? कुठे असेल? नक्की. आता मात्र अर्जुनलाही सायलीची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे सायली रस्त्याने एकटीच चाललेली असते. तिच्या डोक्यात फक्त अस्मिताचे विचार चालू असतात. सायलीला अर्जुनच बोलणं आठवतं. अर्जुनने सचिनला सांगितलेलं असतं, यापुढे जर तू असं काही करण्याचा प्रयत्न केलास, एक पाऊल जरी पुढे टाकलंस, तरी माझ्या आतूनच तुझा जीव जाईल. तर पूर्णाजी सचिनला म्हणतात, सचिन, या घराने आतापर्यंत तुझा जावई म्हणून मान केला आहे, मान दिला आहे, परंतु तो मान घेण्याची तुझी लायकी तरी आहे का? यापुढे तू अस्मिताला भेटणार नाहीस, कारण तू अस्मिताला जी काही जखम दिली आहे ना, ती आयुष्यात कधीही भरून न निघणारी. परंतु निर्लज्जासारखं सचिन मात्र अस्मिताच्या समोर माफी मागत म्हणतो, अस्मिता, आपल्या प्रेमासाठी, आपल्या संसारासाठी आणि आपल्या होणाऱ्या बाळासाठी मला एकदा माफ कर. माझ्यातून चूक झाली, मी मान्य करतो, परंतु प्लीज अस्मिता, एकदा मला माफ कर. इथून पुढे कधीही मी तुला तक्रारीची संधी देणार नाही. असं म्हणत सचिनने चांगुलपणाचं नाटक केलेलं असतं. आणि हे सगळं काही सायलीच्या लक्षात येतं. रात्रीच्या वेळी साक्षीने सचिनला भेटायला येणं आणि सायली, अर्जुनने त्यांना रंगे हात पकडणं आणि त्यानंतर सचिनच ते खोट बोलणं की ही स्त्री नव्हती, कोणी मुलगी नव्हती, तर एक पुरुष मला भेटायला आला होता. आणि ज्यावेळी अस्मिताच्या समोर सायली, अर्जुन हे सत्य घेऊन येतात, त्यावेळी अस्मिता सचिनची बाजू घेते आणि म्हणू लागते, मला माहीत आहे सचिनने एकाकडून पैसे उधार घेतले होते आणि ती व्यक्ती त्रास देत आहे आणि तुम्ही त्याला सपोर्ट करायचा टाकून त्याच्यावरच आरोप करताय. तर सायली म्हणालेली असते, अस्मिता ताई, तुम्ही चुकताय, तुम्ही खूप मोठी चूक करताय. तर अस्मिता म्हणते की माझी जर चूक असेल तर त्याची शिक्षा भोगायला आणि त्याचे परिणाम भोगायला मी तयार आहे. तर अर्जुन म्हणतो, याचे परिणाम फक्त तुला एकट्याला भोगावे लागणार नाहीयेत अस्मिताई, तर तुझ्या होणाऱ्या बाळाला सुद्धा. परंतु अस्मिता काही ऐकून घ्यायला तयारच नसते. अर्जुन म्हणतो, अस्मिताई, आता तुला काहीच कळणार नाही, कारण या नव्याच्या प्रेमाची पट्टी तुझ्या डोळ्यावर आहे. असं म्हणत अस्मिताला समजावण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु अस्मिताचा मात्र सचिनवर विश्वास असतो. तर त्यानंतर सचिनच वारंवार खोट बोलणं, घराबाहेर पडणं, हे सर्व क्षण सायलीला आठवत असतात. तर आता कॅफे गार्डनमध्ये सचिन साक्षीला भेटायला येणं, हेही सायलीला समोर दिसत असतं आणि सायली मात्र त्याच विचारात घरी चाललेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन गाडी चालवत असतो, सायलीचा शोध चालू असतो. सायली कुठेच सापडत नसते. आता सायली आपल्यावर रागवली तर नसेल ना, ती घर सोडून तर गेली नसेल ना, असे असंख्य विचार अर्जुनच्या मनात येतात. अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य, ती माझ्यावर रागवली असेल का? ती मला माफ करेल का? ती खरंच मला सोडून तर गेली नसेल ना? तिला इवाना सत्य कळालं असेल का की साक्षी जिवंत आहे? हे सत्य मला कळालं आणि मी तिच्यापासून लपवलं. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन, मी तुला अगोदरच सांगितलं होतं की सायली वहिनीला हे सत्य सांग, पण नाही, तुला माझं ऐकायचंच नव्हतं ना. आता या सगळ्या विचारात अर्जुन गाडी चालवत असतो आणि या सगळ्या विचारात अर्जुनच गाडीवरच नियंत्रण सुटतं आणि आता कसा बसा तो गाडी सावरतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन, तू गाडी अगोदर बाजूला लाव आणि हो, तू आता बाजूच्या सीटवर बस, तू इथे बस, मी गाडी चालवतो, कारण तुझ्या कशातच लक्ष नाहीये, तू जरा शांत बस. असं म्हणत आता चैतन्य अर्जुनला सावरतो. तर दुसरीकडे सुवेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, कल्पना ताईने खूप छान छान खेळणी, कपडे, दुपटी, सगळं काही आणलेलं असतं आणि त्या सगळ्या गोष्टी अस्मिताला दाखवत असतात आणि म्हणू लागतात, अस्मिता, मी बाहुली आणि गाडीसुद्धा आणून ठेवली आहे. अस्मिता म्हणते, ते एक बरं केलंस. आणि मम्मा, अग हिचा कलर किती छान आहे ना, बाळाला अगदी खुलून दिसेल. आणि त्याच वेळी सायली घराबाहेर उभी असते. सायलीला या सगळ्या विचाराने
ती पूर्णपणे थकून गेलेली असते. आणि आता ज्यावेळी अस्मिताच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहते त्यावेळी तिला खूप वाईट वाटतं, कारण सचिनचा खरा चेहरा सायलीला कळालेला असतो. तर इकडे कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, हे बघ अस्मिता, पण हे सगळे नवीन कपडे आता वापरायचे नाहीयेत. सुरुवातीला बाळाला मौसूत वापरलेली वापरायची आहेत. तर अस्मिता म्हणते, मग एवढं सगळं तू का घेऊन आलीस? पूर्णा काय म्हणाली होती की अगोदरच कपड्यांची खरेदी करायची नाही. कल्पनाई म्हणतात, हो, परंतु हे सगळे कपडे पाहिल्यानंतर माझा मोहच आवडला नाही. आता दोघेही खूप खुश असतात. तर सायली मनाशीच म्हणते, या दोघीही किती खुश आहेत ना. मग मी कुठल्या तोंडाने सांगू अस्मिता ताईंना की सचिन भाऊजींच सत्य मला कळालं आहे. मी जे काही बघितलं आहे ते मी कसं सांगू? आता सायलीला काहीच कळत नसतं. तर त्याच वेळी कल्पनाताईंचं लक्ष सायलीकडे जातो. कल्पनाताई सायलीला आवाज देत म्हणतात, सायली, अगे ना. आता सायली हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत घरात येते. परंतु सायली खूप थकली आहे, तिला त्रास होत आहे हे कल्पनाताईंच्या लक्षात येतं. कल्पनाताई सायलीला आधार देतात आणि म्हणू लागतात, काय झाले सायली, तू एवढी खामाघूम का झालीयस? बस बरं, असं म्हणत तिला शांत बसवतात. आता प्रिया ही सगळं दृश्य पाहते आणि मनाशीच म्हणते, सायलीची ही अवस्था झाली आहे म्हणजेच मी टाकलेला डाव यशस्वी ठरलाय वाटतं. सचिन आणि साक्षीच सत्य सायलीला नक्कीच कळालं असणार. आता प्रिया तर खुश असते. तर इकडे अस्मिता प्रियाला म्हणू लागते, अग तन्वी, बघतेस का, ज्या सायलीसाठी पाणी घेऊन ये. आता प्रिया म्हणते, हो हो घेऊन येते. असं म्हणत प्रिया सायलीसाठी पाणी घेऊन येते. कल्पनात ताई सायलीला पाणी देतात आणि म्हणू लागतात, काय झालं सायली, तुला उन्हाचा त्रास झालाय का? आणि यावर्षी ऊन सुद्धा भरपूर आहे सायली, तू एक काम कर, उन्हातून बाहेर पडूच नकोस. अस्मिता म्हणते, हो ना. आणि सायली, तू एवढी नाजूक आहेस की तुला या उन्हाचा त्रास होणारच. तर इकडे मात्र प्रिया खुश असते. तर आता कल्पनाताई सायलीला विचारतात, अगं सायली, पण अर्जुन कुठे आहे? सायली म्हणते, ते ऑफिसला आहेत. आता सायलीला सगळं सत्य तर कळालेलं असतं, पण तिला काय बोलावं काहीच कळत नाही. अस्मिता सायलीला म्हणते, सायली, तू थोडा वेळ आराम कर, मग मम्माने आणलेली सगळी शॉपिंग मी तुला दाखवते. असं म्हणत अस्मिता खूप खुश असते. अस्मिताच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून तिला हे सत्य कसं सांगावं सायलीला काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे अर्जुन त्याच विचारत असतो. तो चैतन्याला विचारतो, सायलीला माझ्याबद्दल सत्य तर कळालं नसेल ना? तिला हे सत्य तर कळालं नसेल की मी साक्षी जिवंत आहे हे तिच्यापासून लपवलं? ती माझ्यावर खरंच चिडली असेल का? ती कुठे गेली असेल? चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन, आणि तोच विचार किती वेळा करणार आहेस? तू जरा शांत हो बरं. तू एक काम कर, तू घरी फोन करून बघ सायली आली की नाही, तुला घरीच कळेल. तर आता अर्जुन कल्पना ताईंना फोन करतो. कल्पनाताई म्हणतात, हॅलो अर्जुन, अरे बोल. तर अर्जुन म्हणतो, मम्मा, अग सायली खरी आली आहे का? तर कल्पनाताई म्हणतात, तुमचं ना काय चालू असतं मला काहीच कळत नाही, आणि तुम्हा दोघांचना एक मिनिट सुद्धा एकमेकांशिवाय पान हलतं नाही. अरे सायली आत्ताच घरात आली आहे, तिने आत्ताच पाऊल टाकलं आणि तुझा लगेच फोन यायला. अरे पण अर्जुन, तुझा आवाज असा का येतोय? काही झालंय का? अर्जुन म्हणतो, नाही मामा, काहीच नाही, टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. तर कल्पनात ताई म्हणतात, मग मी सायलीकडे फोन देऊ का? अर्जुन म्हणतो, नाही नको, मी घरीच येत आहे. कल्पनाताई म्हणतात, का? तर अर्जुन म्हणतो, काम संपले ना म्हणून. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे. आता अर्जुन फोन ठेवतो. तर इकडे कल्पनाताई म्हणू लागतात, सायली, अर्जुन घरीच येत आहे. तर आता सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई, तुमचा गर्भसंस्कार आणि योगाचा क्लास आहे ना? तर अस्मिता म्हणते, हो आहे. परंतु सायली, तुला बरं वाटत नाहीये ना, म्हणून मी म्हणते की आजचा दिवस नाही गेली तरी चालेल. सायली म्हणते, नाही असं काही नाहीये, मी अगदी बरी आहे, मला फक्त उन्हाचाच त्रास झाला आहे, पण तुम्ही तुमचा क्लास चुकू नका. अस्मिता सायलीला म्हणते, सायली,
तुला फक्त उन्हाचाच त्रास झालाय ना, की अजून काही होतंय? तर कल्पना ताई म्हणतात, सायली, अगं काय झालंय? तू आमच्यापासून काही लपवतेस का? सायली म्हणते, नाही आई, तुम्ही उगाच कुठलाही विचार करू नका, असं काही नाहीये. आणि अस्मिता, ताई, तुम्ही तुमचा क्लास चुकू नका. तुम्ही जा बरं निघा, असं म्हणत आता सायली अस्मिताला क्लासला जायला सांगते. तर कल्पना ताई म्हणू लागतात, हो अस्मिता, अगं आता तुझे दिवसही भरत आले आहेत आणि एवढे दिवस तू छान योगाचा क्लास केलायस, मग आता शेवटच्या क्षणाला उगाच हार नको माणूस, चल मी तुझ्या सोबत येते. तर आता सायली विचार करत म्हणते, आई सुद्धा अस्मिता ताई सोबत जाणार आहेत, मग मला आईंसोबत बोलायला कधी मिळेल? तर आता सायली इशायानेच कल्पना ताईंना थांबायला सांगते. आता सायलीच्या मनात काहीतरी चालू आहे, तिला आपल्यासोबत काहीतरी बोलायचं आहे, हे कल्पना ताईंच्या लक्षात येतं. आणि म्हणूनच कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता, अगं तू एक काम करतेस का? तू विमलला घेऊन जातेस का? तर अस्मिता म्हणते, विमल मार्केटला गेली आहे. कल्पनाताई म्हणतात, बरं. तर सायली कल्पनाताईंना म्हणते, आई, तुम्ही एक काम करा, तुम्ही जा अस्मिता ताई सोबत, कारण त्यांना तुमची गरज आहे. तर इकडे प्रिया मनाशीच म्हणते, सायली, अगं तुला हे सगळं काही अस्मिताच्या समोर सांगायचं नाहीये, कारण अस्मिताला त्रास होईल, परंतु आता मलाच कमीने कावा करावा लागेल. कल्पना ताई म्हणतात, बरं मी येते. तर आता प्रिया नाटक करत म्हणते, आई, अगं तू का उन्हातून जातेस? मी आहे ना, मी जाते अस्मिता सोबत, आणि हो, तिच्या सोबतच थांबेन आणि व्यवस्थित तिला सुखरूप घरी सुद्धा घेऊन येईल. कल्पना ताई म्हणतात, तू तर? प्रिया म्हणते, हो आई, माझ्यावर विश्वास ठेव आणि मी तिची अगदी व्यवस्थित काळजी घेईन, सुखरूप घरी घेऊन येईल. तर प्रिया असं बोलताच अस्मिता म्हणू लागते, बरं ठीक आहे, आता तन्वीचीच इच्छा आहे तर घेऊन जाते मी तिला. येऊ ना, 1-1.5 तासात आम्ही येऊच. आता प्रिया आपली बॅग घेऊन येते. आता प्रिया अस्मिताला घेऊन जात असते, परंतु प्रियाने खूप मोठा गमिनी कावा केलेला असतो, तो म्हणजे आपली बॅग घरीच ठेवलेली असते. आणि आता ती अस्मिताला घेऊन घराबाहेर पडते, तर तिने बॅग मुद्दामून ठेवलेली असते, कारण हे सगळं सत्य अस्मिताला कळावं हा प्रियाचा डाव असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, साक्षी खूप वेगाने गाडी चालवत असते. सचिन आता साक्षीकडे पाहत असतो. आता साक्षी एका बाजूला गाडी उभी करते आणि सचिनला म्हणते, सचिन, तुझा मोबाईल दे. सचिन म्हणतो, साक्षी, काय झाले? तुला माझा मोबाईल का हवाय आणि तू गाडी अशी एका बाजूला का लावलीस? साक्षी म्हणते, सचिन, मला तुझा मोबाईल दे. आता सचिनला काहीच कळत नसतं, तर साक्षी म्हणू लागते, सचिन, तू जर तुझा मोबाईल मला नाही दिलास तर आत्ताच मी पेट्रोलचा टक उघडेल, त्यामध्ये काडी टाकेन आणि तुझ्या सहित ही गाडी चाळून टाकेन. आता मात्र सचिन पूर्णपणे घाबरून जातो आणि साक्षीला म्हणतो, साक्षी, अग तू काय बोलतेस? साक्षी सचिनला म्हणते, एकदा सांगितलेलं कळत नाही का? आता सचिन काही मोबाईल द्यायला तयार नसतो आणि साक्षीचा राग अनावर होतो. तिथे असणारी स्टीलची पाण्याची बॉटल साक्षी हातात घेते आणि सचिनच्या डोक्यावर जोरात मारते. आता मात्र सचिनला खूप त्रास होऊ लागतो आणि तो तिथेच बेशुद्ध होतो. आता साक्षी भानावर येते, सचिनकडे पाहते, तर सचिन बेशुद्ध झालेला असतो. साक्षी म्हणते, सचिन, अरे काय होते तुला? सचिन, तुला काही होऊन चालणार नाही, तुला माझ्यासाठी जिवंत राहावं लागेल. अरे माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. सचिन, मी तुला काहीही होऊ देणार नाही. असं म्हणत साक्षी सचिनला उठवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सचिनच्या डोक्यावर इतका जबरदस्त मार लागलेला असतो की सचिन तिथेच बेशुद्ध होतो. साक्षी घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रतापराव सायलीला म्हणतात, सायली, अगं तू इतक्या लवकर आलीस? तर सायली म्हणते, हो बाबा. तर कल्पनाताई म्हणतात, सायलीला आपल्यासोबत काहीतरी बोलायचं आहे, हो ना सायली? तर सायली म्हणते, हो. तर प्रतापराव म्हणतात, काय झालंय सायली? तर कल्पनाताई म्हणतात, मला तर काहीच कळत नाहीये. सायली आल्यापासून अशीच शांत आहे. सायली, अग तुला नक्की काय बोलायचंय आणि कशाबद्दल? सायली
अग मी बघते तू खूप अस्वस्थ आहेस. नक्की काय झालंय बाळा? तर आता सायली कल्पना ताईंच्या समोर येऊन उभी राहते आणि हणू लागते, आई बाबा मला जी आज गोष्ट कळाली आहे ती खरंच खूप भयंकर आहे आणि ती गोष्ट मी अस्मिता ताई समोर काही केल्या सांगू शकत नव्हते आणि म्हणूनच अस्मिता ताई घरी नाहीयेत तोपर्यंत मला तुम्हाला हे सत्य सांगायचं आहे. आता सायलीची तीव्र अवस्था पाहून प्रतापराव सायलीला म्हणतात, सायली अगं नक्की काय झालंय? तू कशाबद्दल बोलतेस? तर सायली म्हणू लागते, बाबा आई आज ज्यावेळी मी कॅफेमध्ये गेले होते त्यावेळी तिथे सचिन भाऊजी सुद्धा होते आणि त्यांच्यासोबत एक मुलगी सुद्धा होती. आता हे ऐकताच प्रतापराव आणि कल्पना ताईंना धक्काच बसतो. तर सायली पुढे म्हणते, ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षी महेश शिकरेच होती. आता हे ऐकल्यानंतर त्यापेक्षाही मोठा जबरदस्त धक्का बसतो, कारण जो धक्का सायली पचवू शकली नसती तोच धक्का आता कल्पनाताई आणि प्रतापराव यांनाही बसतो, कारण हे सत्य आता सगळ्यांसमोरच आलेलं असतं. तर दुसरीकडे साक्षी सचिन जिवंत आहे की नाही ते त्याचा श्वास चेक करून पाहते. आता सचिन तर जिवंत आहे हे ज्यावेळी साक्षीच्या लक्षात येतं त्यावेळी साक्षी खुश होते आणि म्हणू लागते, सचिन तू जिवंत आहेस, खरंच किती छान झालं ना सचिन. अरे मी तुझ्याकडे काय मागितलं होतं? फक्त तुझा मोबाईल मागितला होता ना, मग यायचा होता का? असा वेडेपणा करतोयस? तुला माहीत आहे ना मला जे होते हवंच आणि माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवलेली मला चालत नाही. आणि तू तुझा मोबाईल का देत नव्हतास? काय आहे त्याच्यात तुझ्या बायकोचा आणि तुझा खोटो तुझ्या बायकोसोबत तुझे झालेले ते लव्ह मेसेज की तुझी बायको प्रेग्नेंट आहे आणि तिच्यासाठी गर्भसंस्कारचे व्हिडिओ होना, पण तू माझ्यापासून काहीही लपू शकत नाही कारण ही साक्षी शिकरे आहे. दे ना मला मोबाईल. अरे माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आणि आता बघ असं म्हणत आता साक्षी सचिनला म्हणते, दे ना मोबाईल. कुठे आहे? असं म्हणत साक्षी स्वतःहूनच सचिनच्या खिशात मोबाईल चेक करत असते. आता सचिनच्या ब्लेझरमध्ये साक्षीला मोबाईल सापडतो. साक्षी म्हणू लागते, हा काय मोबाईल? तर सापडला. आता हा मोबाईल स्विच ऑफ आणि तू कोणालाही सापडणार नाही. आता तुझी बायको तुझी वहिनी तुझा तो मेहुना सगळे काही तुला शोधण्याचा प्रयत्न करतील, परंतु तू कोणाला सापडणार नाही. माय बेबी आता आपण कायमचे दूर निघून जाणार आहोत. असं म्हणत साक्षी आता सचिनला घेऊन तिथून निघालेली असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी कल्पनाताई सायलीला म्हणतात, काय साक्षी शिखरे जिवंत आहे, पण सायली तिचा तर खून झाला होता ना? तर प्रतापराव म्हणतात, आणि हा सचिन तो आपल्याला काय म्हणाला होता की त्याने हे सगळं काही सोडलं आहे, तो त्या मुलीला भेटतही नाही. आणि आता सायली तू म्हणतेस की सचिनला तू कॅफेमध्ये पाहिलस, नक्की काय प्रकार आहे हा? आणि सायली त्यात ती मुलगी साक्षी आहे, म्हणजे हा केवढा मोठा विश्वासघात आहे. आता मात्र प्रतापराव आणि कल्पनाई यांनाही या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. सायली पुढे म्हणू लागते, बाबा मी जेव्हा त्या दोघांना त्या कॅफेमध्ये पाहिले ना तेव्हापासून माझं डोकंच गरगरायला लागलं आहे. आणि त्याच वेळी सायली असं बोलत असताना चैतन्य आणि अर्जुन घराबाहेर उभे असतात. तर सायली पुढे म्हणू लागते, पण हेच खरं आहे बाबा की साक्षी शिखरे जिवंत आहे आणि तीच सचिन भाऊजींच्या आयुष्यात आहे, तीच सचिन भाऊजींची गर्लफ्रेंड आहे. आता हे अर्जुननेही ऐकलेलं असतं. अर्जुनलाही धक्का बसतो. कल्पनाताई पाहतात तर अर्जुन आलेला असतो. कल्पनाताई अर्जुनला आवाज देत म्हणतात, अर्जुन बरं झालं बाळा तू आलास. आता अर्जुन लगेच घरात येतो. तर कल्पनात ताई अर्जुनला म्हणतात, अरे सायली बघ ना काय सांगते की साक्षी शिखरे जिवंत आहे आणि ती सचिनची गर्लफ्रेंड आहे. आता अर्जुन सायलीकडे पाहतो तर सायली म्हणू लागते, मी तुमचे फोन घेतले नाहीत कारण मी जे पाहिलं त्या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नव्हता. मला विचार करायला थोडा वेळ हवा होता आणि या सगळ्या विचारात मी तुमचा फोन नाही घेतला. आता अर्जुन मनाशीच म्हणत, थक गॉड हिला हे कळालं नाहीये
की साक्षी शिखरे जिवंत आहे हे मला अगोदरच माहीत होतं आणि मी हे सत्य तिच्यापासून लपवून ठेवलं आहे. आता अर्जुन शांत असतो आणि म्हणूनच प्रतापराव अर्जुनला म्हणतात, अर्जुना, तू गप्प का आहेस? अरे बोल ना, आपण काय करायचं आहे? आता कोणाला काहीच कळत नसतं की आता काय करावं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया आता अस्मिताला गर्भसंस्कारच्या क्लाससाठी घेऊन जात असते. अस्मिता म्हणू लागते, माझा जीव थ्यावर नाहीये, सायरीला नक्की काय झालंय? तर प्रिया नाटक करते आणि म्हणू लागते, हो ना, मलाही सायलीची काळजी वाटत आहे. परंतु अस्मिता, तू काळजी करू नकोस. मला तरी असं वाटते की खूप काहीतरी भयंकर घडलंय. पण नको तू एवढा विचार करूस. सायली आणि अर्जुन नक्कीच मॅनेज करतील, अस्मिता म्हणते. पण मला तर काळजी वाटत आहे की नक्की काय घडलं असेल. तर प्रिया म्हणू लागते, मी एक काम करते, मी खरी फोन करते आणि विचारते ना. तर अस्मिता म्हणते, नको राहू देत, मीच फोन करते. माझा मोबाईल कुठे आहे? तर प्रिया नाटक करत म्हणते, बघ ना, मागे पर्स आहे तुझा आणि माझा मोबाईल त्या पर्समध्येच. तर आता अस्मिता मागेऊन पाहते तर पर्स नसते आणि म्हणू लागते, अग पर्स मागे नाहीये. तर प्रिया म्हणते, अग मागेच ठेवली होती, बघ ना, असेलच. तर अस्मिता म्हणते, अगं मागे नाहीये. तर प्रिया नाटक करत म्हणते, अरे बापरे, म्हणजे मी या सगळ्या गडबडीत माझी पर्स खरीच विसरले. तर आणि त्यात तुझा आणि माझा मोबाईल आहे. अस्मिता म्हणू लागते, मग आता आपण 2 तास बाहेर काय करणार आहोत? आणि आपल्याला कसं कळणार आहे की घरी काय चाललंय? माझा जीव थ्यावर नाहीये, चल आपण घरी जाऊया. तर प्रिया नाटक करत म्हणते, बरं तू म्हणतीयस म्हणून आपण घरी निघूयात. असं म्हणत आता प्रिया अस्मिताला घेऊन घराच्या दिशेने निघालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, साक्षी सचिनला घेऊन कशीबशी आता महिब शिकेंच्या म्हणजे त्यांच्या बंगल्यावर पोहोचलेली असते. आता साक्षी खिडकीतून सचिनला घरात घेऊन येते, त्याला बसवते आणि त्याच्या तोंडावर पाणी मारत त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. साक्षी म्हणू लागते, सचिन, अरे उठ, आपण आपल्या घरी आलो आहोत, म्हणजे माझ्या आणि अण्णांच्या घरी. सचिन, अरे उठ ना आता. हळूहळू सचिन शुद्धीवर येतो आणि साक्षीला म्हणतो, साक्षी, तू मला मारलायस, तू मला बॉटलने मारलायस, तू मला हर्ट केलास. तर साक्षी म्हणू लागते, त्या अगोदर सचिन मला एक सांग, तुला मला काही सांगायचं नाहीये का? सचिन म्हणतो, नाही, काहीच सांगायचं नाहीये. तर अस्मिता म्हणते, जरा विचार कर आणि बोल की मला काहीच सांगायचं नाहीये. सचिन म्हणतो, हो, मला खरंच काही सांगायचं नाहीये. तर सचिन असं बोलताच साक्षी चिडते आणि म्हणू लागते, सचिन, तुला हे सांगायचं नाहीये का की तुझं लग्न झालंय आणि तुझी बायको अस्मिता सुभेदार ही अर्जुन सुभेदार याची बहीण आहे? आता हे सत्य ज्यावेळी साक्षी बोलू लागते त्यावेळी मात्र सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. त्याला काय बोलावं काहीच कळत नसतं. त्याला चांगलाच खांब फुटलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन सायरीला म्हणतो, तुला खरंच खात्री आहे की तू सचिन सोबत साक्षी शिकरेलाच बघितलायस? तर त्यावेळी तिथे अश्विनही आलेला असतो. अश्विन विचारतो, काय? आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. अश्विन म्हणतो, सचिन आणि साक्षी शिकरे, नक्की हा काय प्रकार आहे? मी काही चुकीचं ऐकलंय का? तर सायली म्हणते, नाही अश्विन भाऊजी, तुम्ही कोणीही चुकीचं ऐकलेलं नाही, हेच सत्य आहे. माझी 1000% खात्री आहे की ती साक्षी शिकरेच होती आणि मी सचिन भाऊजी सोबत साक्षीलाच बघितलं आहे. आता घडलेला प्रकार सायली घरच्यांना सांगू लागते. सायली म्हणू लागते, मी कॅफेतून बाहेरच पडत होते, परंतु त्याच वेळी मी ज्यावेळी पैसे पे केले आणि निघत होते त्याचवेळी सचिन आणि साक्षीला मी तिथे पाहिलं आणि त्या दोघांना पाहिल्यानंतर माझ्याही पायाखालची जमीन सरकली आणि साक्षीने लगेच गॉगल लावला आणि तिथून ते निघून गेले. सायली पुढे म्हणते, मी अगोदर सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता की साक्षी जिवंत आहे, परंतु तुम्ही त्यावेळी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. त्यावेळी मला वाटलं की माझा गैरसमज झाला असेल, परंतु आता मी स्वतःहून त्यांना पाहिलं आहे आणि तेच साक्षी आणि सचिन भाऊजी होते. म्हणूनच ते मला बघून
तिथून पळून गेले आहेत. त्यांनी सुद्धा मला बघितलं आहे. आता मात्र सायलीच हे बोलणं ऐकून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रतापराव म्हणू लागतात, अगोदरच त्या सचिनला पाहून माझ्या डोक्यात तिडक जायची, आता तर हे नवीनच ऐकतोय. तर आता सायली सगळ्यांना खोटो दाखवते आणि म्हणू लागते की हो, हा बघा खोटो सचिन भाऊजी आणि साक्षी यांच्या. आणि त्याचवेळी अस्मिता घराबाहेर आलेली असते आणि हे ज्यावेळी सत्य अस्मिताला कळतं त्यावेळी प्रिया मुद्दामून बोलते, म्हणजे सचिन भाऊजी आणि साक्षी शिकाणी या दोघांना सायलीने एकत्र पाहिलं आहे. बापरे, हे केवढं मोठं सत्य आहे. सचिनने एवढं मोठं सत्य आपल्यापासून लपवून ठेवले. आता मात्र अस्मिताला तिथेच एवढा मोठा धक्का बसतो की ती तिथेच कोसळते आणि मोठ्यानेच आई अशी ओरडते. आता घरातील सर्वच जण धावत येतात. तर आता अस्मिता सायलीला म्हणते, सायली तू सचिनला पाहिलेस आणि साक्षी सोबत. आता मात्र अस्मिता तिथेच कोसळते. या सगळ्यातून अस्मिता स्वतःला सावरू शकेल का? आणि या सगळ्यात अस्मिताच्या बाळाच्या जीवाला धोका तर पोहोचणार नाही. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.